क्लीन एनर्जी हा एक सर्वात महत्वाचा विषय आहे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा COP26 मध्ये क्लीन एनर्जीचे टार्गेट्स घेतले की ज्यावेळी जगातले विकसित आणि विकसनशील राष्ट्र कुठेही करारबद्ध होऊन आपले एमिशन्स कमी करणे या संदर्भात कमिटमेंट द्यायला तयार नव्हते, त्यावेळी प्रधानमंत्रीजींनी हे ठरवलं आणि कमिट केलं की आम्ही COP26 चे एमिशनचे जे टार्गेट आहेत हे 2030 पर्यंत अचीव करू आणि त्याकरता क्लीन एनर्जीकडे मायग्रेशन, एनर्जी ट्रान्झिशन हे आम्ही भारतामध्ये करू। त्यावेळी अनेकांना वाटलं की प्रधानमंत्री जे सांगतायत हे शक्य नाही आहे, पण मला सांगताना आनंद वाटतो की प्रधानमंत्र्यांच्या पुढाकाराने 2030 पूर्वीच आपण ते जे काही मानकं होते, टार्गेट्स होते, ते टार्गेट्स अचीव केले आणि आज एनर्जी ट्रान्झिशन मध्ये आणि क्लीन एनर्जी मध्ये जगामध्ये भारत सर्वात वेगानं ट्रान्झिशन करणारा देश ठरतो आहे आणि विशेषतः विकसनशील अर्थव्यवस्थेत आता भारत एनर्जी ट्रान्झिशनचा लीडर झालाय।